उत्तर लिहायला सुरुवात करण्या अगोदर आपण हा प्रश्न एकदा इंग्लिशमध्ये वाचून पाहूयात. काय लिहिलेलं आहे? कमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन द मालदीव्स इन द लास्ट 3 years. Should they be harmful to India? Suggest measures for it. ठीक आहे. आता हा कमेंट शब्दाबद्दलचा आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. इथे मी काही शब्द आहेत, म्हणजे जे टेल एंड असतात, त्या टेल एंडमध्ये काय काय लिहायचं असतं त्या संदर्भात एक विजननी एक त्यांचं पॅम्पलेट दिलेलं होतं आणि त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते मी इथे नोट्स काढून घेतलेले आहेत. माझ्या UPSCसाठी एक्झामसाठी ते मी नोट करून ठेवलेले होते. ठीक आहे. कमेंट अपॉन आता आपल्याला विचारलेलं आहे ह्या प्रश्नामध्ये कमेंट अपॉन. ठीक आहे. आता या उत्तरासाठी काय काय मुद्दे लक्षात घ्यायचे? काय विषयातील मुख्य मुद्दे निवडायचे आणि आपले मत मांडायचे. आपले मत सिद्ध करण्यासाठी तर्कशास्त्र आणि योग्य पुराव्यांचा संदर्भ वापर करायचा. ठीक आहे. कमेंट किंवा भाष्य करा. असा जर टेल एंड आला किंवा असा जर शब्द आला तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा मुख्य मुद्दे निवडायचे आहेत. मुख्य मुद्दे निवडल्यानंतर आपलं जे मत आहे ते मांडायचे आणि त्यानंतर ते मांडत असताना त्यासाठी आपल्याला योग्य ते पुराव्यांचा संदर्भसुद्धा देणं तितकंच गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता हे झालं कमेंट अपॉनचं. मग ह्यासारखे अजून कोणते आहेत? तर गिव्ह अँड अकाउंट ऑफ अशा टाईपचे टेल एंड असतात. ते जेव्हा आपण प्रश्न येत जाईल त्याप्रमाणे आपण घेत जाऊ. हे तुम्हाला इथं सांगायचं होतं कमेंट. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक मुद्दा असा की आता आपण आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी लिहित आहे तर त्यासाठी आपली आधी बेसिक अंडरस्टँडिंग महत्त्वाचे असणार आहे की एखाद्या देशाबरोबरचे आपले विदेशी संबंध कसे असतात किंवा विदेश नीती, आपल्या भारताची विदेश नीती कशी आहे, तर त्यामधले कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे असतात, राष्ट्रहित म्हणा किंवा कसा फ्लो चालत असतो, तर त्या संदर्भातले एक बेसिक अंडरस्टँडिंग महत्त्वाचे असणं गरजेचं आहे. ती मी इथे तुम्हाला सांगते. ठीक आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाचे संबंध प्रस्थापित करत असतो तर त्यावेळेस हे काही मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिले असतं की डिप्लोमॅटिक, दुसरं असतं की ट्रेड, तिसरा स्ट्रॅटेजिक, चौथा डिफेन्स आणि घनिष्ठ युती किंवा अलायन्स. आता मुत्सद्देगिरी म्हणजे काय? तर एकमेकांना देश म्हणून मान्यता देणे आणि राजधानीत दूतावास किंवा एम्बेसीज सुरुवात करणे. ठीक आहे. आता आपण न्यूजमध्ये ऐकत असतो बघा की ह्या देशाने म्हणजे समजा XYZ देशाने ह्या देशाला एक देश म्हणून मान्यता दिली. जसं फिलिस्तीन आणि तो ह्याचा मुद्दा आहे इस्रायलचा की काही देशांनी इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली आहे, काहींनी नाही दिलेली. पहिला मुद्दा हाच येतो की X देश Y देशाला देश मानत आहे का, एक राष्ट्र म्हणून संबोधित करत आहे का. ठीक आहे. ते केल्यानंतर त्यामध्ये काय येतं की तिथे आपले एम्बेसी स्थापन करायचे असते, दूतावास. आपल्याला माहीत आहे आपले जे फॉरेन ऑफिसर्स असतात ते त्या एम्बेसीमध्ये वर्क करत असतात आणि तिथून आपले जे काही इंटरनॅशनल रिलेशनचा संबंध असतात ते डेव्हलप होत असतात. पुढचा मुद्दा येतो की ट्रेड किंवा व्यापार. आपण त्या देशामधील काही वस्तूंची आयात करतो, आपल्या देशामधून तिकडे निर्यात करत असतो. पुढे जाऊन आपण एक मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसुद्धा एक चालू करत असतो, संमत करत असतो. ठीक आहे. त्यानंतर काय असतं की हळूहळू काय होतं, स्ट्रॅटेजिक धोरणात्मक भागीदारी होते. म्हणजे काय होतं, पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या नियमित भेटी होत असतात. म्हणजे X देश Y देशाला राष्ट्रपती किंवा जे काही त्यातलं हेड ऑफ स्टेट असतो तो दुसऱ्या देशाच्या जे काही हेड असतात तिथल्या देशाचे त्यांच्याशी भेटीगाठी होतात, नियमित भेटीगाठी होत असतात. म्हणजे आपण ऐकत असतो बघा न्यूजमध्ये की आपले PM या देशाला भेट द्यायला गेलेत, राष्ट्रपती ह्या देशाला भेट द्यायला गेलेत किंवा तिकडचे राष्ट्रपती आपल्या इथे स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस भेटी देत असतात. ह्या संदर्भातल्या ज्या काही धोरणात्मक भागीदारी असते तर त्या संदर्भातला हा विषय कसा वाढत जातो, सहकार्य वाढत जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करत असताना आपण असा आपल्या लेवलला काय विचार करू शकतो की समजा आपण फॅमिली संबंध कसे प्रस्थापित करत असतो. समजा आता आपण आपले जे शेजारी येतात, समजा आपण एखाद्या सिटीमध्ये राहत असेल, आपल्याला माहिती आहे की तिथले जे रूम्सचे एक्सचेंज वगैरे करतात.
समजा आपला शेजारी जो होता आधीचा व्यक्ती, तो तिथला रूम सोडून गेला आणि दुसरे एखादं फॅमिली तिथे राहायला आलं. मग हळूहळू आपण त्या फॅमिलीशी कसे संबंध प्रस्थापित करतो. थोडं पहिल्यांदा बोलाचाली होते, नंतर हळूहळू आपण एखाद भाजी देतो, ते आपल्याला भात देत, असं काही गोष्टी एकमेकांना देत असतात. आणि त्यानंतर हळूहळू मग धोरणात्मक भागीदारी, आपण असं म्हणू शकतो की आपण जेव्हा लहान असतो तर आपली आई सांगत असते की अरे आमच्या मुलांवर लक्ष ठेवा, आम्ही इथून जाऊन येतो. अशा संदर्भात ह्या धोरणात्मक भागीदारी अशा टाईपमध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास जर केला तर हा इझी पडतो. म्हणजे आपण त्या लेवलचा विचार करू शकत नाही ना, आपण आपल्या लेवलचा विचार करायचा. आणि हाच थोडासा एक तिथं आपल्याला एक संबंध दिसताना म्हणजे अभ्यास करताना दिसत असतो. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा तसंच असतं. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे की संरक्षण, डिफेन्सचा. संयुक्त सैन्य सराव. आता आपण करंट अफेअर्समध्ये किंवा आपण आपल्या प्रिलियम्समध्ये अभ्यास करत असताना ह्या गोष्टी वाचत असतो की मिलिटरी एक्सरसाइजेस असतात, त्यांच्या नावंसुद्धा तुम्हाला माहीत असतील. मग ते 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 एक्सरसाइज असतात, शस्त्र खरेदी करतात किंवा आपल्याला माहीत आहे भारताकडून भरपूर सारे देश असे ते आपल्याकडून मिलिटरी इक्विपमेंट खरेदी करत आहेत. किंवा आपली जी गुप्तचर माहिती असतात, इंटेलिजन्स असतं आपलं, IB म्हणा, हे आपली इन्फॉर्मेशन शेअरिंग चालू असतं. किंवा इंटरपोल ही कशी इंटरनॅशनल संस्था आहे, तर त्या संदर्भातले जे काय माहितीची देवाणघेवाण असेल, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण ही सुद्धा शेअर केली जाते. मग तुम्हाला माहिती आहे बघा, आपण एखादं नवीन टेक्नॉलॉजी आली, आता AI आले, मग ह्या संदर्भात बघा आता त्यांच्या मीटिंग्ज वगैरे होत असतात, न्यूजमध्ये येत असतात. आपण त्याबद्दल अवेअर नसतो, त्यामुळे आपण ते गोष्टीकडे निग्लेक्ट करतो. ठीक आहे. पण ह्याच गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये किंवा आपलं जे हे असतं मॅच्युरिटी असते, एक सर्व्हिस मॅच्युरिटी, ती लेवलअप होते त्या गोष्टी. मग त्या अशा गोष्टी वाचायच्या. ठीक आहे. पुढे काय की घनिष्ठ युती, अलायन्स तयार होतात. जागतिक मंचावर एकमेकांना पूर्ण पाठिंबा देणे, जनतेमध्ये हे पीपल टू पीपल दृढ संबंध निर्माण होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की संबंधाची सुरुवात कशी होती, ओळखीने होते, आणि त्यानंतर त्याचे रूपांतर कसं होतं, व्यापारामध्ये होतं, आणि शेवटी काय होतो, तो एक विश्वास आणि सुरक्षेचा भाग बनतो. हे झालं आपलं इंटरनॅशनल रिलेशनचा एक बेस तयार झाला. आता आपण आपला जो प्रश्न आहे मालदीव आणि भारतासंदर्भातला, त्याचं मी आन्सर रायटिंग, एक मॉडेल आन्सर रायटिंग लिहिलेलं आहे, मी माझे नोटबुकमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहूयात.